हे हम्म? गरिबांचे रील स्टार. अहो बघा ना फोटो काढ. भारी आलाय ना. हा काय फोटो काढत बसली इथं. तिकडं माहेरी पार काय चाललंय, पार पेपर मध्ये बातमी आल्या तुझ्या माहेरच्या. का हो काय झालं? का म्हणजे काय झालं, तुला काही फोनच नाही आला तुझ्या भावाचा तुझ्या वहिनीचा? नाही मला कोणाचा फोन नाही आला हो. वाटलंच मला त्यांचा फोन कसा येईल नाही का. अहो आता हे बडबड करायची बंद करा आणि जे काय झालंय ते स्पष्ट सांगा बरं. अगं काय नाही, तुझा भाऊ आहे ना, हा. त्याच्या रानाच्या जवळून नॅशनल हायवे चाललाय आणि तुझ्या भावाची जमीन त्याच्यात एक्वायर केली. काय? अरे देवा, हे तर लय वाईट झालं हो. हा लय वाईट झालो. अगं त्या जमिनीचा आजचा जो भाव आहे ना, त्याच्यापेक्षा तिप्पट चौपट पैसे भेटले तुझ्या भावाला आणि म्हणे वाईट झालं. कोट्यवधी झालाय तुझा भाऊ, पैशात लोळाला असा. काय? आणि मग काय बोलते वाईट झालं म्हणे. हा मग तर चांगलंच आहे की. हा चांगलंच आहे. त्यांना एवढे पैसे भेटतात मग सगळं काही मार्के लागन त्यांचं. आणि तुझं काय? माझं काय, आपल्याकडे आहे की एवढं सगळं. मग अगं पण तुझा काय हक्क आहे का नाही तिथं? माहेर आहे ना तुझं. अहो आता कसं की जेव्हा मुलगी सासरला येते ना तेव्हा सासरच तिचं सगळं काय असतं. माहेरचं काय घेऊन बसला तुम्ही आता? अगं हो, पण आई वडिलांची ती आठवण आहे तुझ्याकडे पण त्यातला काहीतरी निम्मा अर्धा हिस्सा असेल नको का? अहो पण माझा भाऊ इतकं छान प्रकारे सगळं काही सांभाळतोय ना, त्यामुळं ना मला माझ्या भावाचा अभिमान वाटतो. वा, काय अभिमान वाटतोय बायकोला माहेरचा. अगं तसं नसतं. मग मला काय म्हणायचंय तू नीट समजून घे. हं. ती जागा म्हणजे तुझ्या आई वडिलांच्या आठवणी आहेत. आणि ती जागा काय थोडी का 1 गुंठा 2 गुंठा, 6 एकर जागा आहे. त्याचे कितीतरी कोट्यवधी पैसे भेटतील तुझ्या भावाला, म्हणजे त्याने करोडपती व्हायचं आणि तू असंच राहायचं का? बरोबर आहे हो तुला तुमचं. तुझे स्वतःचे पैसे नको का? ते पैसे तुझ्याकडेच ठेवायचेत ना. हा आणि मग बरोबर आहे. असं सोनं नाणं चांगलं स्वतः तयार करशील, आई वडिलांचा आशीर्वाद असेल. हा मलाही माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद तू पाहिजे. ऐक, सरळ तुझ्या भावाला हिस्सा मागायला जायचं. निम्मा हिस्सा पाहिजे. बरोबर आहे तुमचं. जसं त्याचा हक्क आहे ना तसा माझा पण हक्क आहे आणि मी मागणारच माझा हिस्सा. हा मागच्या वेळेस 2 दिवसासाठी गाडी दे म्हणून फोन करायला लावला होता, तर केला नाही फोन तू. आणि आता जर तसं केलं ना तर घरात राहायचं नाही, तिकडच निघून जायचं. बरोबर आहे. माझ्या भावाकडे किती गाड्या आहेत. वहिनी पार दागदागिने घालतात आणि मी फक्त एकच घालून निघते. एक काम करू, आपण आत्ताच्या आत्ता जाऊ त्यांच्याकडे. हो चालेल, चला बरं आपण जाऊ. जा आवर, तू तयार हो. मी तोपर्यंत आलो 5 मिनिटात. बरं बरं चालेल, मी तयार होते. जा, या मग. पटकन तयार हो. हा, हा.